राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांची सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचाही दावा. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये महामंडळ वाटप, विधान परिषद रिक्त जागा तसंच संघटनात्मक बांधणीवर चर्चा. भाजपचे प्रमुख नेते उपस्थित. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात आज महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये चर्चा होणार. येत्या 5 ते 6 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसणार. ऑपरेशन टायगर 3 वर थांबणार नाही. ऑपरेशन सुरूच राहणार. उदय सामंत यांचा मोठा दावा. गिरिजा राऊत प्रकरणामधील आरोपी भोंदूबाबा फिरोजला आज कोर्टात हजर केलं जाणार. फिरोजची पोलीस कोठडी आज संपणार. फिरोजवर अघोरी पूजेचे आरोप. चिमूरझाड दुर्घटनेप्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड. झाडांची सुरक्षितता दुर्घटना टाळण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश. उशी इमारत दुर्घटनेप्रकरणात कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. एल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यावर चिंतेचे ढग. आठवडाभर राज्यामध्ये पावसाचं चिन्ह नाही. 20 जुलैनंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. राज्यातला पाऊस ओसरल्यामुळे भाजीपाला महागला. फरसबी 200, वाटाणा 240 रुपये प्रति किलो. आलं, कोथिंबीर, भेंडीचे दरही गगनाला भिडले. बाजारामध्ये आवक घटल्यामुळे दरात वाढ. देशामध्ये महागाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली. किरकोळ महागाई दर पोहोचला 4.38%. सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण आणखी वाढण्याची शक्यता. सरकारी कागदपत्रांवर डिजिटल सही 1 ऑगस्टपासून निर्णय लागू. बनवेगिरी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. जेजुरी नगरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी आज वाल्हे गावाकडे निघणार. अवघड रोटी घाट पार करून आज तुकोबांची पालखी गवळ्यांची उंडवडी इथे विसावणार. तर सोपान काकांच्या पालखीचा आज निंबूतमध्ये मुक्काम.